खरं पाकिस्तानची बिर्याणी टेस्ट करणारा एकच माणूस आहे, एकच माणूस आहे. मंडळी, दंड थोपटले गेलेले ना, अर्थात तुमच्यात लक्षात आलेलं असेल, मी आलेलो आहे शाहू नगरीत, म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात. मंडळी, निवडणुकीची चर्चा होत राहील, त्यातला मूड कळत जाईल, पण इथला मूड फार वेगळा आहे आणि तो आहे लाल मातीतला. लाल मातीतली ही कुस्ती रंगत जाते, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक देखील आता रंगतदार होते. चला, कालीचरण पेनवाल आपल्या बरोबर आहे. म्हणजे निवडणुकीतली मेहनत त्यांची सुरू नव्हते, पण यांची मेहनत फार मोठी असतात. कालीचरण पेलवान हे नॅशनल खेळाडू आहेत. पेलवान एकदा नाही दोनदा ना, 12 वेळ नॅशनल आहे. 12 वेळेस नॅशनल आहेत ते, 12 वेळेस. मंडळी, क्या बात आहे. त्याच्यामुळे मला आपल्याला विचारायचंय, जाऊ दे निवडणुकीचं होत राहील ते होत राहील, पण तुमच्या कानांवरनं कळतंय मेहनत फार मोठी आहे तुमची. सकाळपासून तालीम कशी सुरू करणार? पहाटे 4 पासून उठायचं झोपेतनं, 4:30 वाजता प्रॅक्टिस चालू होती. लाईन अप तिथनं साफसफाई करून प्रॅक्टिस चालू होती आमची. तिथनं 7 पर्यंत जे दिवसाचं शेड्यूल आहे सकाळचं, तसे त्यानुसार वाजतात आमची प्रॅक्टिस घेतात 7 पर्यंत. तिथनं रेस्ट, नाश्ता हे करायसाठी. बरं. आणि मग दूध किती पिणं होतं? दूध दिवसातनं एक 3-4 लिटर दूध. मला चहापुरतं दूध माहिती, 1 ग्लास दूध माहिती, हे 3-4 लिटर दूध पिता. कसं पचवता तुम्ही ते? तेवढी मेहनतच होती ना आमची दिवसाची. होय ना. त्यामुळे डायजेस्ट होतं. होय ना. मग बाकी आहार? बाकी आहार ते आहे दिवसाचं, पालेभाज्या, व्हेज नॉन व्हेज आहे ते ठरलेलं जायचं, म्हणजे आठवड्यात कसं खायचं काय ते. ते बदाम काजूचा एक प्रकार तुमच्याकडे केला जातो, त्याला काय म्हणतात? थंडाई म्हणतात त्याला. ते आपले सकाळ प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि संध्याकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर हे 2 टाइम पितात. बरं. तसं पैलवानांना राजकारणाची काही घेणं नाहीये, तरी एक छोटासा अंदाज. आखाड्यात प्रॅक्टिस करताय, बाकी ठिकाणी ते काय लक्ष द्यायचं नाही, पण तुमचा अंदाज काय, देशात कोण येते? देशात काय नरेंद्र मोदी यांना, त्यात विषय नाही, काही डाऊट नाही. डाऊट नाही, नरेंद्र मोदी यांना. वा वा, जोरदार. चला, पुन्हा एकदा मी तुमच्या बरोबर दंड ठोपटण्याचा प्रयत्न करतो. चला, 1 2 3. जाऊयात पुढं. चला, श्री शाहू गंगावेश, म्हणजे श्री शाहू विजयी गंगावेश तालमीमध्ये पेलवानांशी गप्पा मारल्यानंतर अर्थात आता पुन्हा एकदा येऊयात निवडणुकीकडे. मंडळी, आपण जर पाहिलं, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ यंदा खूप रंजक आहे, कारण एकीकडे आहेत महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराज, आणि दुसरीकडनं पुन्हा एकदा महायुतीकडनं उमेदवारी मिळाली आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना. म्हणजे कोल्हापुरात तसं बघायला गेलं तर सगळंच नादखोळ आहे. म्हणजे सकाळचा भरपूर नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा काही विचारायलाच नको. दूध कट्टे वगैरे तर आपण कायम बघितलेले, पण इथे कटवडा नावाचा प्रकार आहे आणि जो फार फेमस आहे, ज्या ठिकाणी मला या ठिकाणी गर्दी दिसते. आपण जरा माऊलीची बोलू. माऊली कुठले? दामोड. दामोडचे का? काय कोल्हापुरात काय चाललंय? अगदी आनंदाचा सोहळा आहे. आनंदाचा सोहळा आहे. आनंदाचे डोही, आनंदाचे रंग. तुम्ही यायचं तर आम्ही आहे. होय. वा वा वा, मस्त. कटवडा छान आहे एकदम. वा, मस्त मस्त. काय मग अंदाज काय, कोल्हापुरात कोण निवडून येते? आता ते मला बाळा काय कळेल. शाहू महाराज आहेत, संजय मंडलिक आहे. तुमचा काय अंदाज? आता हे का नाही झुकाने आहे, काय होईल ते सांगता येत नाही. तरी सुद्धा का नाही हेच होणार. कोण होणार? मला नाव घेता येत नाही. नाव घेता येत नाहीत म्हणाले. वा 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 वा. इथं आतमध्ये आपण बघतोय, पाहिलं तर छानपैकी ब्रेड कटिंगचं काम केलं जाते. काका, थोडा साईड द्या बरं, दादांशी बोलूयात. हाय मालक, बरं आहे काय? हो, आहे की. अरे काय हे, म्हणजे रात्रीच आहे सकाळपासून सगळा. तुला काम आहे सगळं? पहिल्यावरनं चालूच असते. बरं, आम्ही आमच्या ह्याच्यात रोल कॅमेरा ऍक्शन असं म्हणतात आणि म्हणतात कट म्हणजे संपवा, पण हा कटवडा काय प्रकार आहे? कटवडा म्हणजे वड्यामध्ये पातळ भाजी घातली जाते. पातळ तिखट वगैरे असं आपण सामाज घालतो ते घातलं जातं. हो, म्हणून त्याला कटवडा कटवडा म्हणतात. त्याला वर्ण कट असतं, जे आता तिखट असतं. तिखट असतं. हो, वरतून कट कट दिसला, लाल भडक दिसलं पाहिजे. वा 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 वा. म्हणून आपण कटाची आमटी ऐकली ना, तसंच काहीतरी कट जो असतो असा तो जोरदार त्याच्यावर टाकला जातो. मग लोक भरपूर येतात काय खायला? हो, येते. बरं, सध्या इथं कोणाचा भाव वाढलाय? इथं सध्या भाव काय असं महाराजच आहेत आमचे. इथं अस्तित्व भाव म्हणजे महाराज आहेत.
महाराज आहेत संजय मंडलिक का नाही? नाही असं काही नाही आहे, हा कारण राजे सिटीचं हे आहेत, राजे आहेत. बरं आता तुम्हाला कोणाला आमंत्रित करायचंय कटवडा खायला दोघांपैकी? हा हा? कोण येतील त्यांना? हा? दोघांनी यावं असं? हो दोघांनी पण यावं. वा 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 आपण देखील कटवड्याचा टेस्ट करूयात मस्तपैकी. बारे काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. हाय क्या बात आहे. वा 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 टोपी रंगतदार आहे तुमची. असली हल्ली असं टोपी घालून वगैरे फॅशन दिसत नाही. टेम्परेचर आहे, ऊन आहे. ऊन आहे हा बरोबर. डोक्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. ऊन लागतं का म्हणे? शेतकरी माणसाला पाहिजे नाही, मग प्रोडक्शन पाहिजे. इथं उमेदवार आता उन्हात हिंडायला लागलेत का? अहो त्यांना गरज आहे, देशाची काळजी आहे होय म्हणून. का? पण नंतर हिंडतात का? 5 वर्ष पुन्हा एकदा गायब झाले की तिकडेच असतात ते. ही प्रत्येकाची तक्रार आहे. बरं असं चला त्या गोष्टी होत राहतील. पण सध्या काय मूड? कटवडा खाल्ला काय? वडा खालाय फक्त, गटवडा नाही. वडा खाल्ला? खाला नुसता वडा? होय. बर मग आता कोल्हापुरात काय मूड आहे? कोल्हापुरात जी गादी आहे आमची शाहू महाराजांच्या, गादी विरुद्ध मोदी? हो गादी विरुद्ध मोदी. हा, गादी विरुद्ध मोदी. हा. हा. मग कोण? आणि छत्रपतींच्या मुळे ह्यो सगळा परिसर हिरवागार आहे. राधानगरी त्यांचं वारस अगदी उत्तमाचं सगळं चालवत आलेत. हा आतापर्यंत त्यांनी दानत सुद्धा भरपूर केली, पण बर. लोकांना ती दिसत नाही. बर जमिनी अनेक शेतकऱ्यांच्याकडे अशा म्हणजे अगदी कमी मोबदल्यात करायला सुद्धा आहेत त्यांच्याकडे. मंडलिक साहेब आहे होते बरोबर आहे, ज्यावेळी दाढी होती हा तोपर्यंत कार्य चांगलं होतं. वडील त्यांचे? हा वडील होते सदाशिवराव तोपर्यंत, मंडलिक. हा ते होते तोपर्यंत कार्य चांगलं होतं. हा पण आता कुणाचा तरी पाठिंबा घ्यायचा आणि कुणीतरी उभा राहायचं आवडलं नाही. आवडणार नाही. मग कोण येणार? येणार महाराजच येणार. महाराज येणार. महाराजांचा विजय असो असं ते म्हणतात. चला पुढे जाऊयात, आणखीन काही लोकांशी बोलूयात आपण आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. होय काका टेस्टी आहे काय? चविष्ट एकदम होय ना? मग आता कोल्हापूर निवडणुकीत कोणाचा रंग जास्त भरलाय? हा अरे हसू नका बोला की. मी कर्नाटक अच्छा कर्नाटकात ना आलाय का तुम्ही? वा 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 वा. कोल्हापूर कसं आहे बॉर्डरला असल्यामुळे आपल्याला दक्षिणेकडची लोक पण भेटतात. हा या काकांना विचारूयात. काका कुठले तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूर काय? कोल्हापूरचे. नाथखुळा. नाथखोळा पिवळा निळा. हा नाथखुळा काय? पिवळा निळा. नाथखुळा पिवळा निळा. कोण होतं पिवळं निळं? हा कोण होतं पिवळं निळं निवडणुकीत? आमच्या तालमी सिम्बॉल आहे होती फुटबॉलचा. होय का? नाथखुळा पिवळा पिवळा निळा. निळा. बरं निवडणुकीचं सांगा कोणाचं मूड आहे? मूड आता तसं बघायला गेल्यावर अजूनपर्यंत तर कोणाचाच नाही आहे. अजून काही जाणवत नाही. अजून जाणवत नाही. पण कोण निवडून येऊ शकतो? कोल्हापूरच्या जनतेचा कौल आहे महाराज. महाराज. कोल्हापूरच्या जनतेचा कौल आहे महाराज. पण मंडळी 6 विधानसभा आहेत, त्याच्यामुळे एका विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चा केल्यानंतर महाराजांचा जोर दिसत असला तर इतर ठिकाणी काही वेगळा मूड असू शकतो. आणखी मी पुढे जाणाऱ्या मावशींना विचारूयात. हा मँगो रस है जोरदार जमलंय गड्या. काय कितीला दिला? 15 रुपयाला फुल 10 रुपयाला हाफ. 15 रुपयाला फुल 10 रुपयाला हाफ. हा वा? हा मग 10 रुपयाला फुल का नाही? परवडत नाही. परवडत नाही. का परवडत नाही? महागाईमुळे. कोणी वाढवली महागाई? सरकारनं. सरकार. मग सरकारला मतदान करणारे कोण? आम्ही. मग आता यंदा कोण निवडून येत आहे कोल्हापुरात? आता कोण चांगला असेल त्याला आणायचा. होय काय? हो. होय. पण कोण चांगलंय? शाहू महाराज. शाहू महाराज. हा एक 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 असं सगळा मूड दिसून येतो. मंडळी इतरही काही लोकांशी मी गप्पा मारणार आहे. कोल्हापूरचा नादच वेगळा आहे आणि हा नाद खुळा जाणून घेत असताना आपण लोकांशी बोलतोय, संवाद साधतोय. होय दादा झाली गजऱ्याची विक्री? हा झाली. होय का? होय. हा? वा वा रंगलंय राव कोल्हापूर एकदम. नाद खुळा पिवळा निळा होय की नाही? मग यांना निवडणुकीचा रंग त्यातला मूड का जाणवतोय? राजे. राजे. दुसरं कोण नाही? अरे लोक सदाशिवराव मंडलिक म्हणतात. म्हणतात की कामं म्हणजे मालोजी राजे, संभाजी राजे यांची कामं चांगली असल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार. होय का? बरं. मावशी काय मग? हा तेच दुसरं काही मत नाही. मग सध्या काय या गरमीतला मूड काय? असेल ना काहीतरी मूड असतो. छान लिंबू पाणी पिण्याचा असतो, छानपैकी कुठेतरी फिरायला जाण्याचा असतो. तुमचा काय मूड आहे? आमचा काय नाही गजराचा. त्यांचा कामाचा मूड आहे फक्त. बस काम करायचं दुसरं काय नाही. होय ना? हो काका कुठला? कोल्हापुरात. लोक महाराज म्हणतात निवडणुकीत. तुमचा काय अंदाज? आम्ही शाहू महाराजांचा. आमचाच महाराजच आमचा म्हणलं कोल्हापूरचाच. पण मग असं काय म्हणणं आहे का केंद्रात मोदी कोल्हापुरात शाहू महाराज? त्याचा काही संबंध नाही. त्याचा काही केंद्रात संबंध काय राहायचं. आमचं कोल्हापूर शहर बाज झालं. आमचं कोल्हापूर बाबा टिकलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन पुढे जाऊयात आणि काही लोकांशी गप्पा मारूयात.
तो मंडळी दूध कट्टा एकदम म्हणजे धारोष्ण दूध ज्याला आपण म्हणतो ना, म्हशीचं ते काढून इथं पिलं जातं. कोल्हापुरांचा नाद खुळा आणि ही दूध म्हणजे प्यायचं म्हणजे पचवावं लागतं बरं का, तेवढं माणूस स्ट्रॉंग असायला लागतो. कच्चं दूध होय की नाही मंडळी? बरोबर आहे. ही शाहूंची नगरी आहे, त्यामुळे इथली जनता कने हे दूध पचवू शकणारी लोक इथं या मातीत जन्माला आलेले. शरीराने दणकट, शरीराने दणकट, मनाने पण दणकट होय की नाही? मनाने दणकट, शरीराने दणकट आणि विचाराने सुद्धा दणकट. मग यंदा उमेदवार कोण दणकट? शाहू महाराज. दुसरं कोण नाही? नाही निष्क्रिय खासदार झाले असल्यामुळे ह्या शाहू महाराजांच्यावर कनी आतोनात आमच्या कोल्हापूरचं प्रेम आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूरवर फार मोठे उपकार आहेत. तिची उतराई म्हणून कनी हे इलेक्शनला शाहू महाराजांना कोल्हापूर सगळं साथ देईल. बरोबर ठीक आहे. आणखीन काय लोक आहे? महाराज तुमचं काय मत? आमचं काय मत नाही. कोल्हापूरला उद्योगधंदे यावेत, पाण्याची सोय व्हावी. बर. आणि सगळे इंजिनियर लोक पोरं पुण्याला आहेत सर्व्हिसला, मुंबईला. हा महत्वाचा विषय सगळीकडे येतोय बरं का. 40,000 पोरं इंजिनियर कोल्हापुरातली बाहेर आहेत. इथं उद्योगधंदे काय येत नाहीत? बर. काय येत नाहीत उद्योगधंदे? कोणतरी अडवते तिथं. बरोबर. प्रश्न कोण आहे तो? प्रश्न आहे म्हणजे बरोबर आहे. कोल्हापूर नगरी एवढी कला नगरी आहेत की संपूर्ण भारतभर इथं जर उद्योगधंदे आले तर नवीन काहीतरी करून दाखवते. कारखान्याला उद्योगधंद्याला चांगलं नवीन काहीतरी करून दाखवतील. ते जुन्या आणतील, हे नवीन काहीतरी करून दाखवतील. अशी कोल्हापूर नगरी आहे, हे लक्षात ठेवा. उद्योगधंदे काय येत नाहीत, कोणतरी अडवते त्याला. कोल्हापूरचं मत आहे, कोल्हापूरचं मत. होय काका? होय, मस्त जोरदार चाललंय. चाललंय की लोकांची सेवा करणे महाराजांचा आशीर्वाद आहे ना आम्हाला. बरं. पूर्वी शाहू महाराजांच्यापासूनच प्रथा चालू आहे. होय. किती म्हशी आहेत? माझ्या 7 म्हशी आहेत की. 7 म्हशीचे मालक आहेत. मालक जोरदार. शाहू महाराजांचीच कृपा आहे आमची. होय ना? होय. वा 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 वा, फार मस्त अगदी. बरं, हे दूध प्यायचं म्हणजे कसोटी लागते नाही? होय. जिगर असायला लागते. जिगर पाहिजे. यंदा निवडणुकीत कोणाचा जिगर आहे? शाहू महाराजांचा. बस दुसरं कोण नाही? दुसरं कोण? संजय मंडलिक म्हणायला लागले. नाही चुकीचे आहे. चुकीची माहिती आहे काय? संजय मंडलिकने काय केले आजपर्यंत? हा ना. काय केलं असा प्रश्न आहे? कायच नाही केलेलं. काहीच नाही केलं. काय करायला पाहिजे होतं? काय सुधारणा काय केलेल्या दिसतच नाही. हा, तुमच्यासाठी काहीच केलं नाही? नाही, काहीच नाही. दुधाला भाव नाही? नाही. दुधाला मेन म्हणजे आमचा कट्टा सुद्धा बांधून दिला ना त्यांनी. होय का? कट्टाही बांधून दिला नाही ते म्हणतायत. कट्टा बांधून द्यायला पाहिजे होता. बांधून दिला की शाहू महाराजांच्या कृपेने चाललाय तो कट्टाचा बांधकाम चालू आहे. बांधून दिला, शाहू महाराजांच्या कृपेने चाललाय. मंडळी, शाहूंची नगरी आहे आणि अर्थात शाहूंनी भरपूर काही केलं, त्याची पुण्य. मी एक थोडा जरा चव घेऊन पाहू का? मला थोडंसं ग्लासात द्या बरं. हा, चला आपण थोडी चव घेऊन पाहू मंडळी, कसं लागतं हे दूध, धारोष्ण दूध. हा, घ्या अगदी थोडं द्या बरं का. हा, अजिबात काय होत नाही. काय होत नाही. बस 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 बस. तुमच्या सगळ्यांच्या वतीने घ्या सर, काय होत नाही. घ्या तुम्ही. बेस्ट आहे. फार वेगळी सवय. गरम आहे, गरम आहे एकदम. नाथ खुळा होय की नाही? निळा पिवळा. वा, धन्यवाद. वा वा, थँक्यू. आभार तुमचे. या सर, या. ते म्हणतात पाहुणचाराला पुन्हा एकदा. मंडळी, इथून पुढे जाऊ, आणखीन काही लोकांशी बोलण्याकरता. चला. लेखा नाद नाही करायचा. पायात करा वाजणारी वाहनं, कोल्हापुरी चप्पल, ही खरं कोल्हापूरची ओळख आहे. माणूस परिपूर्ण तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल असते. मंडळी, मराठमोळा हा सगळा साज लक्षात घेत असताना या छान मस्त अशा सजवलेल्या दुकानात, म्हणजे सजवलेल्या म्हणजे चपलांनी जरी असलं तर बघा ना किती छान पद्धतीने चपला लावलेल्या आहेत. प्युअर चामड्याचं बरं का. हा, नाद म्हणजे वेगळंच असतंय सगळं काही. पण इथं काही लोकांशी आपण बोलूयात. इथं आलेलो आहोत. काय मालक, का नाव आपलं? काय नाही, मालेकर, प्रीतम मालेकर. मालेकर. वा वा. मग आता कुठल्या पद्धतीच्या प्रकारच्या चपला आहेत इथं? सगळ्या खास कोल्हापुरी चपला आहेत. कोल्हापुरीमध्ये वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळ्या सगळ्या पद्धती. बघा ना, आता पॅटर्न केवढा चेंज झालाय. पूर्वी एकच चप्पल यायची कोल्हापूर. आता कसं झालं, आता साहेबांच्या नावची चप्पल झाली बघा. हो, अजितदादा पवारांच्या नावाची चप्पल झाली. अजितदादा पवार चप्पल. हा, का याला अजितदादा पवार चप्पल? साहेबांच्या पायातच असते ही चप्पल कायम. त्यांना आवडती. हो, आता भयानक चालते, भरपूर चालते आयटम. वा वा, क्या बात आहे. अजित पवार चप्पल मला नव्यानेच कळलंय. हो, काय हो,
तुम्ही कुठली घेताय? अजित पवार चप्पलच घेतोय. बर, काय कारण? कारण की दादा घालतात कायम चप्पल. दादांना आवडते म्हणून तुम्हाला आवडते. बरं, तुम्ही घेताय अजित पवार चप्पल, पण कोल्हापुरात मूड काय? कोण निवडून येतं? कोल्हापुरात संजय मंडलिक साहेबच निवडून येणार. ऍक्च्युली सगळ्या कोल्हापूरवाल्यांनी आता ठरवलंय की मान आपण गादीला द्यायचा, कारण की छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापूरवर भरपूर उपकार आहेत, त्यांना मान द्यायचा. पण मतदान हे आपण मोदींनाच द्यायचं. बरोबर. कुठल्याही परिस्थितीत मोदींना आपण वरती निवडून आणायचे दिल्लीमध्ये, आणि मोदीजी तिथं निवडून येतील. त्यामुळे कोल्हापूरचा विकास होण्यासाठी फॉर्म्युला एम म्हणजे काय, मोदी, मंडलिक, महाडिक आणि माने असे हे 4 जण आली तर ह्या कोल्हापूरचा विकास व्हायला काही कमी पडणार नाही. काय बात आहे. गादी विरुद्ध मोदी जाणून घेताना त्यांनी फॉर्म्युला एम पण सांगितला. वा वा, मस्त. हे दादा जरूर लक्षात घेतील बरं का. दादांच्या नावाची चप्पल, आणि अर्थात तुम्ही इथला उमेदवारी स्पष्ट केला. धन्यवाद. जय महाराष्ट्र. वा वा, इथं येऊयात. वा वा, किती छान वेगवेगळ्या पद्धतीच्या मंडळी. कधी आपल्या घरच्या मंडळीला घेऊन या. खर्च मोठा होईल, मग होईल. इथं काहीच विषय नाही. बजेट असेल तर काही विषयच नाही. दादा, तुम्ही कुठली चप्पल घेताय? आम्ही कोल्हापुरी पायथन. कोल्हापुरी पायथन. पायथन काढायचं आपण म्हणतो ना, पायथन काढून मारू का, असं काही नाही. तसं काय नाही. मान गादीला मत मोदीला. अच्छा, मंडलिक साहेबच फक्त. वा वा, मंडलिक साहेबच, दुसरं कुणी येणार नाही. पण गादीला मान देत आहे. होय, मत मोदीला आहे. त्यांचं म्हणणं आहे गादीबद्दलचा आमचा आदर अगदी कायम आहे, पण मत आम्ही मोदीला देऊ. चला आणखीन पुढे जाऊया. असं हे छान इथलं चप्पल मार्केट, कोल्हापूरची ओळख. मंडळी जोरदार. नमस्कार मंडळी, काय म्हणताय? काय सकाळच्या पारी मूड एकदम जोरदार आहे सगळा. फ्रेश एकदम फ्रेश. आम्ही वा गेलो दूध कट्ट्यावर, मस्त दूध प्यालो. मिसळ खाल्ला का नाही? मिसळ खाल्ला, जोरदार एकदम. कोल्हापूरचं काय काय वाखणण्यासारखं आहे बघा. सकाळी मिसळ, त्याच्यापूर्वी दूध, मग संध्याकाळी मटण, तांबडा पांढरा. तर असो, या सगळ्याच्यात एक विषय फार महत्वाचा आहे. मूड बनलाय सगळा आहे ना, मूड महाराष्ट्राचा आमचा. पण आता कोल्हापूरचं मूड काय? महाराज, दुसरं कोण नाही. पण मग कोल्हापूर मान पण गादीला, मत पण गादीला. अच्छा, मान पण गादीला, मत पण मोदीला. थोड्यापूर्वी आम्ही ऐकलं मान गादीला आणि मत मोदीला. ते नाही, जे त्याची इच्छा प्रश्न. आपला रोल मान पण गादीला, मत पण गादीला. बोला माऊली, काय मग? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. पहिलं आपण महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचेच वारस असल्या कारणाने आपण मत सुद्धा महाराजांनाच द्यावं अशी आमची पूर्ण कोल्हापूरवासियांना इच्छा आहे. कारण का त्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं पूर्ण वैभव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जे जुने आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाराज निवडून येतील असं तुमचं मत आहे? निवडून येणार हे 100%, त्यात काय प्रश्नच नाही. पण कसं आहे, कोल्हापूरच्या लोकांनी, जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे की बाबा शाहू महाराज जे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जे आहेत पूर्वीचे, त्यांनी जे वैभव कोल्हापुरात जे प्राप्त केलेलं आहे ते महाराष्ट्रात नाही, भारतात आहे. त्यांच्या भारताच्या पलीकडे नाव आहे त्यांचं. बरोबर. त्याच्यामुळे मंडळी अशी वेगवेगळी मतं जी आहेत ती कोल्हापूर जाणून घेत असताना, म्हणजे सुरुवातीला आपण गेलो तालमीत, त्याच्यानंतर कटवडा, त्याच्यानंतर छानपैकी दारुष्ण दूध, आणि आता चप्पल मार्केट. इथे पण आणखीन एक माऊली आहेत. माऊली, या पूजा चालली वाटतं, होय ना? वा वा. हा, बोला की. तुम्ही या पुढे या. मूड मोठा आहे कोल्हापुरात. काय मूड आहे? मूड काय कोल्हापुरात? म्हणजे मला काही कळलं तुम्ही काय बोलला नाही, पण आता तुमचा मूड काय सध्या? देवपूजेचा मूड ना? होय, देवपूजा करायची, गिऱ्हाईक आलं पाहिजे, बरोबर की नाही? पण मग आता इलेक्शन बद्दल बघा, शाहू महाराज आहेत, संजय मंडलिक आहेत, काय मूड लोकांचा? प्रत्येकाच्या इच्छेवरनुसार आहे. प्रत्येक कोणावर जबरदस्ती कोण करू शकत नाही, प्रेशर टाकू शकत नाही. जो काय करेल ते त्याच्यावर डिपेंड आहे. तुमचा मूड काय? मी काही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. ते म्हणतात शून्य मतदार आहे, मी मतदान केंद्राच्या दरवाज्यातनं आतमध्ये जाईल आणि मग तेव्हा मी ठरवेल कोणापुढचं बटन दाबायचंय. हा आहे कोल्हापूरमधला मतदार मंडळी. आता आपण फक्त कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये खरं तर लोकांशी गप्पा मारल्या. त्याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण बाकीच्या मतदारसंघात जातो तेव्हा लोकांची मतं जी आहेत या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात. पण हा आहे कोल्हापूरचा कल आणि ही आहे कोल्हापूरची जनता आणि त्यांचा मूड तसा नादखुळा आहे. आणि हाच नादखुळा मूड जो आपण जाणून घेणार आहोत माझ्या शोच्या चौकटीत जाऊन, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक आणि जिथे केले जातील दावे प्रतिदावे नेहमीप्रमाणे, आणि त्यातनं कळेल कोल्हापूरचा नादखुळा मूड महाराष्ट्राचा.
आणि मंडळी पुन्हा एकदा नाथ खुळा आणि पिवळा निळा. आपण आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात, जिथल्या लढतीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडनं आहेत छत्रपती शाहू महाराज आणि दुसरीकडे आहेत ते महायुतीचे संजय मंडलिक. गादी विरुद्ध मोदी अशी ही लढत आहे आणि या लढतीत नेमकं कोण बाजी मारतंय आणि याबद्दल कोल्हापूरकरांचा काय मूड आहे, त्यांच्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने कार्यकर्ते काय समर्थन करतायत, काय म्हणणं मांडतायत, आज आपण त्याची सुरुवात करतोय. पण सुरुवात अर्थात शाहूंच्या नगरीत आहोत मंडळी, त्याच्यामुळे छत्रपतींचं स्मरण झालं पाहिजे, त्यांच्या कार्याचा आवाज किंवा त्यांचा स्वर इथे घुमला पाहिजे. माझ्याबरोबर शिवशाहीर दिलीप सावंत आणि त्यांची कन्या तृप्ती सावंत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यापासून मी सुरुवात करतोय. चला शाहीर, शाहिरांच्या भूमीत तुम्ही स्वागत करताय सगळ्यांचं. हो, खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या या राजर्षी शाहू महाराजांची नगरी म्हणजे कलावंतांची नगरी आणि क्रीडावंतांची नगरी आहे. आणि म्हणूनच बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की. कोल्हापूरचा शागीर आलाय शागीर थाटात, ओ शागीर थाटात. कोल्हापूरचा शागीर आलाय शागीर थाटात, शागीर थाटात. आणि मूड महाराष्ट्राचा पाहणारा हो, ओ मूड महाराष्ट्राचा पाहणारा हो, या कला नगरीत हे जिर जिर हे जिर 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 जी, हा जिर जिर हे जी, आहा जिर जिर हे जी. आज वाद्यांचा आवाज नसला तरी चालेल, पण माझ्या कोल्हापूरचे सर्व नागरिक कोणत्याही पक्षाचे असू द्यात, परत टाळ्यांच्या रिदमवर शाहिराला साथ द्यायची ही शाहूंची पुण्य आहे. म्हणून विचारांची नगरी आहे. आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतवर जनतेचा आवाज, न्यूज 18 लोकमतवर जनतेचा आवाज. मूड महाराष्ट्राचा पाना, मूड महाराष्ट्राचा पाना. अवखर कुणाचं खोट कुणाचं, अवखर कुणाचं खोट कुणाचं, सर्वांचं पोलाज खोलणार मतदारा जागेरा. मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी. राजकारणाचा खेळ, राजकारणाचा खेळ नाही कुणाला मिळेल. कोल्हापूरचा विकास कसा साधणार, कोल्हापूरचा विकास कसा साधणार. शिवशाहूंचा विचार कुणाला तारणार, ओ शिवशाहूंचा विचार कुणाला तारणार. आखाड्यात मैदान कोण मारणार, मतदारा जागेरा. मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा, मतदान वजीर गे जी जी जीर जी. वा वा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा, क्या बात आहे. शाहीर तुम्ही इथंच थांबा, मी तुमच्याकडे देखील येणार. या सगळ्या कोलाहलात तुमचं म्हणणं जाणून घेण्याकरता चला सुरुवात करूयात. अर्थात या सगळ्या चर्चेमध्ये माझा पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे दोन्ही बाजूच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. 40 सेकंद. खरं म्हणजे हा चांगलाच प्रश्न आहे. या ठिकाणी सन्माननीय महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजयदादा मंडलिक साहेब यांचं काम पहिल्या 5 वर्षांमध्ये कोविड असल्यामुळे थोड्या प्रमाणात कमी झालं, निधी मिळाला नव्हता. पण नंतरच्या 2.5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निधी मिळाला. शिंदे साहेबांनी निधी जो दिला त्या अतिशय चांगल्या प्रकारे दिला. मोदी साहेबांनी जर 6,500 कोटीची गुंतवणूक करून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आणि असे अनेक योजना यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणाने असे अनेक प्रश्न आहेत. ज्यांनी 653 पेक्षा जास्त प्रश्न विचारले, ज्यांनी 15,554 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी बांधले गेलेत, त्यामध्ये अटल सेतू असेल, अशा अनेक योजनांमध्ये निश्चितपणाने संजय मंडलिक साहेबांचं कार्य हे चांगलं आहे. मोदींच्या मार्गातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना निवडून द्यावं. बरं ठीक आहे, चला मी तुमच्याकडे येतो. महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराजांना का निवडून द्यावं, कारण एकूणच हा लढा जो आहे तो हिंदुत्व विरुद्ध पुरोगामी विचारांचा आहे. असं म्हणता येणार नाही. ह्या कोल्हापूरला विकासाचे खीळ बसलेले आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या मित्रांनी सांगितलं की इथं विकास झालाय आणि स्मार्ट सिटीचा उल्लेख केला. मुळात या महाराष्ट्रात नव्हे तर देशात स्मार्ट सिटी एक तरी आहे का, ही शोधण्याचा विषय आहे. एकही स्मार्ट सिटी या ठिकाणी केंद्र सरकारला बनवता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्याबरोबरच जर खरोखर सांगायला गेलं
तर 5 वर्षांमध्ये या विद्यमान खासदारांनी काय काम केलं हे शोधावं लागेल. आणि इथं आमचे जे छत्रपती शाहू महाराज आहेत ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे आहेत आणि तसंच समतेचं राजकारण करणारे आहेत. त्यामुळे निश्चितपणे इथल्या सर्व समाजानं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना या कोल्हापूरचा विकास पण साधण्यासाठी आणि या कोल्हापूरची समता साधण्यासाठी मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो. आम आदमी पार्टी तुमचा पाठिंबा अर्थात महाविकास आघाडीला आहे, बरोबर ना? का तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे? अर्थातच शाहू महाराजांची परंपरा जी आहे ते आत्ताचे शाहू महाराज हे नक्कीच पुढे घेऊन जाणार, यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. जर या सरकारबद्दल बोलायचं झालं तर त्या सरकारनं विकासाच्या नावानं फक्त लोकांना थापा मारायचं काम केलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आता महानगरपालिकेच्या शाळांचं उदाहरण घ्या. 40 सेकंद महानगरपालिका त्या अत्यंत खंडरावस्थेसारख्या शाळा झालेल्या आहेत. आणि आता यांचा आरटीएचा ऍक्ट जो नवीन आलेला आहे त्या ऍक्ट मध्ये ज्या चांगल्या शाळा आहेत त्या सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत आणि ज्या शाळांमध्ये सुविधा नाही आहेत अशा शाळा त्या टाकून नागरिकांची गैरसोय केलेली आहे, पालकांची गैरसोय केलेली आहे. आता पालकांच्या समोर प्रश्न पडलेला आहे की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घालायचं कुठल्या? ठीक आहे, वेळ संपला. मी येतो तुमच्याकडे. चला, विद्यमान खासदारांची झालेली त्यांनी आश्वासनं जी दिली होती त्यातली 5 कामं, ठीक आहे, ज्यावरती तुम्हाला बोलायचंय, ज्यावरती ती खरंच झाली असतील, त्यात तथ्य असेल तर त्याला तुम्हाला उत्तर द्यायचंय जोरकसपणे आणि तुम्ही देखील बोलू शकता. चला, कोण बोलताय? दादा बोला. विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली होती त्यापैकी 5 कामं. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे विद्यमान खासदारांनी काम केलेलं आहे आणि त्याचा राज्याने नव्हे तर देशाने त्याचा पॅटर्न घेतलेला आहे ते राज्य कामगार ESI हॉस्पिटल, त्यासाठी 45 कोटी म्हणजे कामगारांसाठी हॉस्पिटल आणि त्याची सुरुवात या विद्यमान खासदारांनी कोल्हापुरात केली आणि त्याच्यासाठी 45 कोटी आले आणि ते संपूर्ण देशभर हा पॅटर्न कामगारांसाठी हॉस्पिटलचा गेला. त्याचबरोबरीनं जे जल सिंचन प्रकल्प होते जिल्ह्यातले सगळे, काळेमावाडी धरण असेल, दूधगंगा प्रकल्प असेल या ठिकाणी, त्याचबरोबरीनं घटप्रभा मध्यम प्रकल्प असेल, याला सगळ्यांना भरघोस निधी म्हणजे जी कामं थांबलेली होती मागील सरकारमध्ये ती पूर्ण क्षमतेनं आता चालू झालेली आहे. आणि या पाणी हे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी आंदोलन करून काळमावाडी धरण पूर्ण केलं. 28 TMCचं आहे ते पण, 2. त्यामुळं ह्या जलसिंचन प्रकल्पांना भरघोस निधी आणला. तिसरं म्हणजे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात रस्त्याचं जाळं मुख्यमंत्री सडक योजनेखाली खासदारांनी केलं. त्याचबरोबरीनं कोल्हापूरचा विमानतळ, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन याचं जर बघितलं तर अतिशय सुंदर रूप या विमानतळाला आलेलं आहे. कोल्हापूरमधनं जी खंडित सेवा होती ती कोल्हापूर तिरुपती, कोल्हापूर मुंबई चालू झालेलं आहे. त्याप्रमाणे रेल्वे हे मॉडेल रेल्वे स्टेशन झालेलं आहे. हे खासदारांचं काम आहे. पण खासदारांचं ते म्हणतात खासदारांचं काम. भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ह्या खासदारांनी कुठलीही कामं 5 वर्षात केली नाहीत. हे भाजपच्या कार्यालयात सांगितलं. आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या सहकारी पक्षाने या ठिकाणी सांगितलं की 5 वर्षामध्ये भाजपच्या पक्षानं सांगितलं. चला भाजपकडे येतो. चला भाजप. तुम्ही कबूल करता त्यांनी काम नाही केलं? साहेब, खासदार संजयदादा मंडलिक यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. माझा उलटा प्रश्न त्यांना आहे खासदारांच्या बद्दल, शिवसेनेच्या खासदारांच्या बद्दल बोलतायत. पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज एक विधान केलं की ज्या वेळेला ते ह्यालाच कुठल्या गावाला गुवाहाटीला चालले होते त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी फोन करून त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ नका, मी भाजप बरोबर येतो. त्याचं पहिला त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं. बरोबर, ठीक आहे, येतो तुमच्याकडे येतो. जे भाजपचे कार्यकर्ते आता संजय दादांचा प्रचार करतात ह्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सरचिटणीस महेश जाधव साहेबांनी पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं संजय दादा गेली 5 वर्ष तुम्ही गायब झालता, ह्याचा आम्हाला खंत आहे, फक्त आम्ही मोदींवर तुमचा प्रचार करतो असं आश्वासन दिले. किती प्रचार करतात मला माहित नाही त्यांचा, पण विद्यमान खासदार गेली 5 वर्षे कुठं गेलते कोल्हापूर जनतेला माहित नाही. तुम्हाला प्रश्न आहे माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः आत्ताच्या डिबेटमध्ये त्यांना फोन करून विचारावा की कोल्हापूर शहरामध्ये क्रीडाची ग्राउंड किती आहेत आणि किती पूर्ण आहे.
हा एकच प्रश्न त्यांनी विचारावा. त्यांनी त्याचं उत्तर जर दिलं तर मी स्वतः त्यांनी मागच्या वेळी त्यांचा प्रचार केलाय, आता सुद्धा त्यांचा मी प्रचार करतो, पण मी आता महाराजांचा प्रचार करतोय. तिने फक्त सांगावे कोल्हापूर शहरामध्ये किती ग्राउंड परिपूर्ण केली आणि केंद्राचा विकास निधी तिने क्रीडा क्षेत्रातनं किती आणला आणि केंद्राची खेलो इंडियाची किती केंद्र तिने कोल्हापूरसाठी आणली. भारत देशामध्ये कोल्हापूरचं नाव फुटबॉलमध्ये पहिल्या ह्याच्यात घेतलं जातं. ही कोल्हापूर नगरी आहे, ही कोल्हापूर म्हणजे शाहू नगरी बाबा ही क्रीडा क्षेत्रासाठी सगळ्यात उत्तम आहे आणि इथं दर्जेदार खेळाडू तयार होतात. ह्यासाठी त्यांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि एवढी क्रीडांगणं आहेत ह्यासाठी भरघोस निधी आणतो, हे करतो, काही आणलेला नाही. त्यांचे वरचे नेते जसे थापा लावतात तसे इथे पण थापा लावत चाललेले आहेत आणि निधीचा इथं पुरवठा झालेला नाही. बरोबर ही खेळाडूंची बोला. एक मिनिट. खेलो इंडियाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं ॲस्ट्रोटर्फ मैदान 12.5 कोटी रुपये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला 12.5 कोटी रुपये खेलो इंडियातनं मंजूर झाले. लक्षात घ्या, खेलो इंडियातनं मंजूर झाले. वस्तुस्थिती नाकारायची, टीका करायची आणि मोठ्या मोठ्यानं ओरडून विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा आवाज दडपायचा, एवढंच काम चाललेलं आहे. आता येतो मी, त्यांना वेळ देतो. हा बोला. खासदारांची कामं म्हणजे मेणबत्ती घेऊन त्यांची कामं उडकायला पाहिजेत. आता जी त्यांनी सांगितलं की त्या कामाचं वर्णन केलं ते सदाशिवराव मंडलिकांच्या काळात झालेली काही कामं आहेत. या खासदारांनी काहीही काम केलेलं नाही. त्यांच्या पक्षातल्या सचिवांनी सुद्धा सांगितलं यांच्या फोन सुद्धा उचलत नाहीत आणि अशा या विद्यमान खासदारांना विकासाच्या नावावर किंवा कोल्हापुरातल्या कुठल्याही कामावर मतं मागायचा अधिकार नाही. तसंच आता जी कामं सांगितली ती बंटी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. ती कामं दुसऱ्यांची कामं स्वतःच्या नावावर घ्यायचा धंदा करू नका. आताच्या खासदारांनी फक्त झोपा काढायच्या आणि त्यांना जे मिळणार त्याच्यावर त्यांनी आजपर्यंत कुठलीही कामं केली नाहीत किंवा काय नाही. आता बघा दादा काय म्हणले, सिंचनासाठी त्यांनी काम केलंय. मला सांगा, मोठमोठे आमच्या इथे धरणं आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, बंधारे आहेत. तुम्ही मला सांगा पूर्ण गळती लागल्या, त्या विद्यमान खासदारांनी काय केले, ती गळती रोखल्या काय? दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे, केंद्रीय रेल्वेचा किती निधी आणला आपल्या कोल्हापूरमध्ये, त्यांना बाकडं बदलाय तरी जमलं काय? दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी विमानतळासाठी किती निधी आणला सांगा. विमानं किती लँडिंग झाली तिथे बाबा, कुठल्या राज्यात विमानं गेली, कोणताही विकास तिने केलेला नाही. जो काही केलाय, जो आम्हाला 2.5 वर्ष मिळाले, आमच्या सतेज रुपये बंटी पाटील साहेबांना 2.5 वर्ष मिळाले, त्यामध्ये त्यांनी भरपूर निधी आणला कोल्हापूरसाठी. ठीक आहे, एक काहीतरी स्पष्ट करा. मी सांगतो, एक काहीतरी स्पष्ट करा. मला सांगा, ही निवडणूक राज्याची की देशाची आहे? देशाची. मग मला सांगा, मंडलिकांनी कामं जी केली ती त्यांच्या आमदारांनी केली की त्यांनी केली? ही संपूर्णपणे मंडलिक साहेबांनी कामं केलेली. आज ज्या ग्राउंडवर आपण आहेत, हे ग्राउंड, या ग्राउंडला एकनाथ शिंदे साहेबांनी 25 कोटी दिलेले आहेत. आज ग्राउंडच्या भोवती ज्या ग्राउंडमध्ये ड्रेनेजचं पाणी येत होतं त्यासाठी पहिला टप्पा म्हणून 5 कोटी आता काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, ही देशाची निवडणूक आहे आणि आम्ही या खासदारांना मतदान करणार, कारण ज्यावेळी राम मंदिरचा प्रश्न सेंट्रल पार्लमेंटमध्ये आला, ज्यावेळी 370 कलमचा प्रश्न सेंट्रल पार्लमेंट आला, त्यावेळी याच खासदारांनी त्यासाठी मतदान केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना 10 वेळा मतदान करणार. साहेब जे म्हणतात 370 कलम आणि राम मंदिर, 2018 मध्ये पहिले मंदिर फिर सरकार हे उद्धव साहेब ठाकरेंनी बोललेलं आहे आणि त्यावेळी समोरच्या आमच्यातच होते, 50 खोके घेतले नव्हते. ज्यावेळी 370 कलम चा विषय आला त्यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा पाठिंबा दिला. जे देश इतिहास आहे त्याला ठाकरे कायम उभा राहतात. आणि आता आमच्या मित्रांनी इथे उपस्थित केला की कोल्हापूरचे तुम्ही सांगितले की 5 विकास कामं सांगा. त्या 5 विकास कामांमध्ये निधी सांगितलं त्यात एकही काम पूर्ण झालेलं नाही. विमानतळात झालेलं आहे ते खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून झाले. भाजपच्या विद्यमान खासदारांनी त्यासाठी काही सुद्धा केलेलं नाही आहे. तसेच सिंचनाचं जे म्हटलं ते सिंचनाचं एकही काम त्यांच्या याच्यातून झालेलं नाही. ज्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातील धरणासाठी आणि याच्यासाठी त्यांनी कालव्यांच्यासाठी निधी मंजूर केलेला, त्याच्या तुम्ही कामं झालेले आहेत. ठीक बोलायचं आहे.
माननीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं वर्षाला 2 कोटी रोजगार. अहो कुठले रोजगार? एक तरी रोजगार या कोल्हापूर जिल्ह्याला दिला का? कुठे गेला रोजगार? कुठे गेले? फक्त हे बघा भूलथापा द्यायच्या या 10 वर्ष चालल्या. इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना हे नागरिक बळी पडणार नाही. ठीक आहे. माझा प्रश्न घेतो हा. आता प्रश्नावर येतो मी. माझा प्रश्न घेतो. हा येतो माझा प्रश्न. कोल्हापूरच्या बाबतीत कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोल्हापूरच्या बाबतीत कनेक्टिव्हिटी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यासाठी विद्यमान खासदारांनी काय काम केलं? आज जे 4 पदरी जे पुणे बेंगलोर रोड होता हा 6 पदरी चालू आहे. नागपूर गोवा हा हायवे कोल्हापूर मधून जातोय. कोल्हापूर शक्तीपीठ मार्ग जो हायवे आहे त्याला देखील मान्यता मिळाली. त्याचे देखील काम चालू आहे. नागपूर रत्नागिरी रस्ता हा देखील 4 पदरी चालू आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी त्याबरोबर रेल्वे विमानतळ असेल. त्यामुळे सगळ्या बाबतीत कोल्हापूर आता कनेक्टिव्हिटी आणि मुख्य सेंटर ह्या कोकण आणि घाटावरचा हे मुख्य सेंटर व्हायला लागलंय. इथली इंडस्ट्री देखील वाढत आहे. प्रत्येक तालुक्याला आता MIDC मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता आमच्या मित्रांनी रोजगाराचा जो मुद्दा उपस्थित केला IT पार्कसाठी देखील राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रयत्नशील आहेत. माझा पुढलाही प्रश्न वेगळा असेल पण मी मला कळीचा प्रश्न तुम्ही थोड्यापूर्वी म्हणलात की भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की विद्यमान खासदारांनी काहीच काम केलं नाही. बरोबर ना? मी उपप्रश्न विचारतो. एमचा फॉर्म्युला आहे मोदी महाडिक मंडलिक, बरोबर ना? जो आला पाहिजे. मुश्रीफ साहेब पण आहे. चौथा हा 4चा फॉर्म्युला तुमचा. मला सांगा जुळून घेतलंय का मंडलिकांनी महाडिकांनी? 100% जुळवून घेतलेला आहे. पण ह्याच पॅटर्नला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न करायचा. या हिंदुत्ववादी कोल्हापूरला कुठेतरी पुरोगामीमध्ये ढकलायचा प्रयत्न करायचा असा हा यांचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आज MIM ने दिलेला पाठिंबा ह्यांनी बिनशर्त स्वीकारला. ह्यातच यांच्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात. ह्यांचा पराभव ह्यांना दिसायला लागलाय. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघटनांचा पाठिंबा घेऊन आता हे मंडलिकांना शह द्यायचा प्रयत्न करतात. ठीक. हा चला मला सांगा, जमतंय सगळं? जुळतंय सगळं? जुळतंय काय नाही जुळतंय 4 तारखेला बरोबर 9:30 वाजता कळेल. यांनी सांगितलं 370 कलम रद्द केलं, स्वागतार्थ आहे. काही अडचण नाही. मोदी साहेबांनी त्यासाठी स्वागत केलंच पाहिजे. परंतु त्याच मोदी साहेबांनी असा प्रश्न विचारावा, जे काश्मीर पंडित तिथून सोडून गेले होते त्यांचं पुनर्वसन किती केलं, यांची नावं जाहीर करतात काय ते विचारावा. दुसरा विषय, गेल्या 1 महिन्यामध्ये सर्व डिबेटमध्ये महायुतीचे सगळे कार्यकर्ते ज्यांचं आयुष्य जमखान हातरण्यात गेलं ते कार्यकर्ते म्हणतात विमानतळ हे राजाराम महाराजांनी बांधलं. दुसरी गोष्ट की कोल्हापुरामध्ये जे 5 कोटी रुपयाचं हॉकी ग्राउंड टर्फ केलं ते छत्रपती संभाजीराजे राज्यसभेवर खासदार असताना आणलेले पैसे आहेत. यांनी काही केलेलं नाही. आता फक्त वरच्या प्रेशरमुळे खालचे भाजपचे कार्यकर्ते काम करतायत. मी तुम्हाला थोड्याच वेळात त्यांच्या स्वतः महाराष्ट्र राज्याच्या चिटणीसांनी केलेली वक्तव्य दाखवतो. कनेक्टिव्हिटी काही केलेलं नाही. तुम्ही स्वतः कोल्हापूर शहरात फिरलेला आहात. कोल्हापूर शहरात रस्ते तुम्ही स्वतः तुमच्या कॅमेऱ्यात टिपा आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात तुम्ही बोला. दुसरी गोष्ट, कोल्हापूर शहरासाठी 1000 कोटी निधी आला असं म्हणतात, पण हा निधी कुठं खर्च झाला याचा संशोधनाचा भाग आहे. कारण लोकप्रतिनिधींचा जर जे कंपनी ज्या लोकप्रतिनिधींची संपत्ती वाढली याची चौकशी जर केली तर कोल्हापूरचा निधी कागदावाला आणि लोकप्रतिनिधी खिशात गेला असा माझा डायरेक्ट आरोप आहे. महानगरपालिका ह्यांच्याकडे होती, ह्यांनी काय विचारतात खड्डे, आणि हे उद्घाटन संजय मंडलिक साहेबांवर 2.5 वर्ष ह्यांनी करत होते. आमचा भाजपवाल्यांचं म्हणणं आहे 274 कोटी सुशोभीकरणाला भारतीय जनता पार्टीनं दिली. नवीन महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरला आता भारतीय जनता पार्टी केंद्रानं दिली. नवीन ट्रेन दिली. आज कनेक्टिव्हिटीचं म्हणताय सगळ्या बाजूला सह्याद्री एक्सप्रेस बंद पडली. केव्हा वंदे भारत पण सुरू होणार. कोविड काळात बंद पडले, रिस्पॉन्स नव्हता. ती पण सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आणि कनेक्टिव्हिटीचं म्हणाल तर तिन्ही बाजूला कोल्हापूरच्या भागात 4 बाजूला हायवेची कामं सुरू आहेत. त्यामुळे हे अंतर्गत रस्ते जे म्हणतायत सुरू आहे, हायवेची कामं सुरू आहेत. बघा ना, कामं सुरू आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेस बद्दल ते सांगायला आलेत का नाही, हे फक्त नाव बदलले किंवा काय अशा गोष्टी करत बसल्यात आणि लोकांच्या नजरेत आणाल्यात. तसं काही नाही. हे पूर्वीपासून आहे. आणि जे हॉकी स्टेडियमला पैसे आणले म्हणतात ते हिने आणलेले छत्रपती संभाजी महाराजांनी आणलेले आहे. ठीक.
कोल्हापूरमध्ये 3 वर्ष झालं प्रशासक आहे, त्यामुळं केंद्र, राज्य आणि प्रशासक इथं एवढे असून सुद्धा कोल्हापूरचा विकास झालेला नाही. दुसरी गोष्ट, सुरुवातीलाच आमच्या मित्रांनी ESICचा मुद्दा मांडला. ESICच्या मुद्द्याचं तुम्हाला सांगतो, ESIC ज्या कामगार आयुक्तांच्याकडे, सहाय्यक कामगारांच्या आयुक्तांच्याकडे येते, त्या कामगार आयुक्तांच्याकडे फक्त 6च कर्मचारी काम करतात. 1 लाख कर्मचाऱ्यांसाठी जर महाराष्ट्र शासनाचं सहाय्यक कामगार आयुक्तांमध्ये 6 कर्मचारी असतील तर त्यांनी पहिला भरती करायला पाहिजे. भरतीच्या नावाने कायम फसवत आलेले. फक्त प्रत्येक ह्याच्यासाठी भांडायच्या. मी एक स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेली आहे. माधुरी राजू जाधव अपक्ष. आता मला हे भेटलं की आपापसात भांडण्यापेक्षा त्यांचं अंतर्गत सगळं एकच असतं. फक्त कार्यकर्त्यांनी आणि जनतेने एवढा विचार करावा की आता खरोखर कुणाला निवडून द्यायचं आणि आपापसात भांडण्यापेक्षा इथून पुढे काय होईल ह्याचा फक्त विचार करा. ठीक आहे. मला सांगा 2 महत्वाचे मुद्दे, दोन महत्वाचे मुद्दे. उत्तर द्या. मला सांगा, हे म्हणतात कनेक्टिव्हिटी जी आहे त्या दृष्टीने कामं सुरू आहे, हा एक मुद्दा. स्टेडियमसाठी निधी हा छत्रपती संभाजीराजांनी आणला, हे त्यांचं म्हणणे. नेमका निधी आणला कोणी? संभाजीराजांनी निधी आणला. एक मिनिट, या ठिकाणी मगाशी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला. तर आमचा हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांना अभिप्रेत असणारं हिंदुत्व आहे. या लोकांनी काय हिंदुत्वाचा ठेका गाठलेला नाही. आणि हे केंद्र सरकार रोजगाराच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, उद्योगाच्या बाबतीत, महिलांच्यावर अत्याचाराच्या बाबतीत अपयशी ठरले. त्यामुळं डायव्हर्ट करण्यासाठी, केंद्रातले मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी हिंदुत्व, श्रीराम यांचा मुद्दा. मला कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं आहे. हे सांगतायत विमानतळाला एवढं शिष्यभरण्याला खर्च केले वगैरे. यांचं केंद्रात 10 वर्ष सरकार असताना सुद्धा विमानतळाला साधं राजाराम महाराजांचं नाव यांना अजूनपर्यंत देता आलेलं नाही. आणि इथं जर खरोखर कनेक्टिव्हिटी वाढायची असेल तर उद्योग आले पाहिजेत. कुठला उद्योग यांनी एक तरी आणलाय का? केंद्रामध्ये 10 वर्ष सरकार असून सुद्धा इथले उद्योग गुजरातला पळवून नेले. कोल्हापुरात एक तरी उद्योग आणला का? ठीक आहे. खरं एक फायनल उत्तर देऊन टाका. उद्योग आणला नाही. निधी कोणी दिला खेळाच्या दृष्टिकोनातनं, जो दावा केला जातोय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी. आणि दुसरा मुद्दा कनेक्टिव्हिटीचा. काय खरं काय खोटं? एकच सांगतो मी इथं की जो निधी दिला गेला तो केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय. आणि आपण जे आता आणि खेलो इंडिया सारखं एक नवीन असं एक आपल्याला हे दिलंय त्यांनी की त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला, त्यामध्ये स्पर्धकाला 5 लाख रुपयाचं अनुदान दर वर्षाला 12 वर्ष त्याच्या मिळणार आहे. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना ते अनुदान मिळाले आणि त्या माध्यमातून ती स्पोर्ट्समध्ये करिअर करायच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. आणि आज आपला 140 कोटी लोकसंख्येचा देश असून सुद्धा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्यासाठी आपल्याला धावाधाव करायला लागते. पण हा विचार करून मोदी साहेबांनी खेलो इंडिया सारखी स्कीम भारतामध्ये लॉन्च करून इथं पैसे मिळाले, मंडलिकांनी आणले पैसे. आज आपण ज्या मैदानात उभा आहे त्या मैदानाच्या बाहेरून गटर काढण्यासाठी 5 कोटीचा फंड मंजूर केलेला आहे आणि 32 कोटी निधी प्रस्तावित आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन काँग्रेसच्या आमदारांनी इथं बोर्ड लावले 1 कोटी निधी दिला म्हणून, पण कुठेही 1 कोटीचं काम झालेलं. मला फक्त या ठिकाणी आमच्या मित्रांना सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्ववादी आहे. मग आज छत्रपती शाहू महाराजांनी MIM त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे, तर ते हिंदुत्ववादी आहेत का? आणि MIMचा पाठिंबा त्यांना मान्य आहे का? मग कसले हिंदुत्ववादी? जो ओवेसी म्हणतो की बाकीच्यांनी 5 मिनिटं बाजूला व्हा आणि आम्ही तुम्हाला दाखवतो त्या ओवेसीचा पाठिंबा यांना मान्य आहे का? मी विचारतो माझा प्रश्न विचारू. माझा प्रश्न विचारतो. ऐक ना भाऊ, आपण आपलं म्हणणं माईक समोर बोलूयात ना. हा, कोल्हापूरची जनता तुम्हाला बघते, लक्षात ठेवा. मला विचारायचंय, यांनी उद्योगांचा मुद्दा मांडला. मी पुन्हा इतर मुद्द्यांवर चर्चा करू आपण. हिंदुत्व, पाठिंबा यावर होत राहील. पण कोल्हापूरच्या जनतेला अपेक्षित आहे की आमचा खासदार, असणारा खासदार, होणारा खासदार काय करणार आहे. मला सांगा, कोल्हापूरमध्ये फक्त स्पेअर पार्ट्सचे उद्योग आहेत, बरोबर? स्पेअर पार्ट्स बनवण्याचे उद्योग आहेत कोल्हापूरमध्ये. इतर कुठलेही नवीन उद्योग कोल्हापुरात आले नाही. MIDC
सशक्त झाली नाही. खासदारांनी MIDCच्या विषयाला घेऊन काय केलं? खासदारांनी बऱ्याच वेळा बैठका घेतलेल्या आहेत. या संदर्भात त्यांनी संसदेत देखील आवाज उठवलेला आहे. आज वस्त्रोद्योग मंत्री आज जे लाईट बिल होतं त्यासाठी खासदारांनी लाईट बिल कमी करण्यासाठी आणि शासनानं देखील यासाठी इचलकरंजीत लाईट बिल कमी केलेलं आहे, रोजगारासाठीच कमी केलेलं आहे. आणि विद्यमान खासदारांनी ज्या ग्रामीण भागात इचलकरंजी शो केला, इचलकरंजी धैर्यशील मानेचे समर्थक म्हणतात की त्यांनी लाईट बिल कमी करण्यासाठी प्रयत्न केला. हे देखील खासदार आहेत, जिल्ह्यात मंडलिक देखील खासदार आहेत. जरी या मतदारसंघाचे असले तर राज्याचा प्रश्न म्हणून त्यांनी हे विषय मांडलेले आहेत. इथल्या MIDCतले उद्योजक कर्नाटकात निघालेले तर त्यांना थांबवण्यासाठी राज्य सरकारनं जे प्रयत्न केलेत आणि कोगनोळीच्या जवळ नवीन प्रस्तावित MIDC आहे, MIDCचं विस्तारीकरण चालू आहे. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की खासदार संजय मंडलिकांना मतदान का करायचं, ह्या तुम्हाला माझा उलटा प्रश्न आहे. तुम्ही जे या माध्यमातून जनतेला विचारा, संभाजीराजेंना भारतीय जनता पार्टीनं खासदार केलं राज्यसभेवर, पण 5 वर्षात संभाजीराजेंनी कोल्हापुरात किती निधी खर्च केला. आणि आदरणीय शाहू महाराज आता इलेक्शनला उभारलेत, त्यांना कोल्हापूरच्या जनतेनं का मतदान करायचं, त्यांचं समाजकार्य काय? ठीक आहे, महत्वाचा प्रश्न की छत्रपती संभाजीराजेंनी किती निधी आणला? संभाजीराजेंनी रायगडसाठी 600 कोटी आणला. काय तिने जे आरोप केलाय 600 कोटी आणलाय आणि स्वतः तिने आणलाय आणि स्पोर्ट्ससाठी आणलाय, खेळासाठी भरपूर निधी आणलाय तिने. आणि कोल्हापुरात निवडणुका कॉर्पोरेशनच्या लावलेल्या नाही, तिने निधी आणायला विलंब व्हायला लागलाय. त्यामुळे 10 वर्षे कोल्हापूर सारखं शहर ते असं खड्डेमय झाले. आणि जे काँग्रेसनं केलेलं आहे तेव्हा फक्त ही डांबर हातरायचं काम करतात. 2 मुद्द्यांवर कायम राहायचंय. छत्रपती संभाजीराजेंनी काय आणलं मला सांगा, मला सांगा छत्रपती संभाजीराजेंनी काय निधी आणला, इथे MIDC डेव्हलप झाली का, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोण कारणीभूत आहे? या ठिकाणी संभाजीराजेंनी राज्यसभेचे खासदार की त्यांना 6 वर्षे मिळाले, त्यावेळी फटाफट बोला. त्यानंतर भाजपचं सरकार होतं. हा निधी संभाजीराजेने आणत असताना केंद्रातून तो निधी द्यायला पाहिजे होता, तो जितक्या प्रमाणात द्यायला पाहिजे होता तो उपलब्ध झाला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण देशाची निवडणूक आहे, आपण भूमिका मांडतोय, पण तरुणांना नोकऱ्या नाहीत, सरकारी कंपन्या विकल्या गेल्या आहेत, याच्याबद्दल बोलायला पाहिजे. इंडिया आघाडी तीन महत्वाचे मुद्दे. एक छत्रपती 3 महत्वाचे मुद्दे त्यांनी विचारला. छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेवर असताना कोल्हापूर करता किती निधी आणला, नंबर 1. नंबर 2, MIDC विकसित झाली असं त्यांचं म्हणणं आहे, त्यात कितपत तथ्य, जर झाली नसेल तर त्याला जबाबदार कोण. नंबर 3, MIMचा पाठिंबा. पहिला मुद्दा, छत्रपती संभाजीराजेंनी खरंच किती निधी आणला कोल्हापूरच्या विकासासाठी? छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेवर BJPच्या कोट्यातून खासदार होते. मग ते BJPच्या कोट्यातून जरी खासदार असले तरी त्यांनी जो निधी आणला त्यांना निधी दिला का नाही BJP वाल्यांनी, ते BJP वाल्यांनी विचारावा. त्यांचा हात बांधलेत का नाही बांधलं ते BJP वाल्यांनी विचारावा. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो, जेवढं होतं होईल तेवढं आपल्या शर्यतीने त्याने गड किल्ले सगळे संवर्धन करण्यासाठी भरपूर निधी आणलेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचा काय विषय नाही साहेब. MIM ऐका ना, मी उत्तर घेण्यासाठी त्यांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला की MIM बद्दल पाठिंबा दिला. इम्तियाज जलीलने सांगितलं आम्ही स्वतःहून पाठिंबा देतोय, त्यांनी काय मागितलेलं नाही. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी न बोलवता पाकिस्तानला बिर्याणी खायला गेले होते. नवाब मालिक चालतेत, हसन मुश्रीफ चालतेत, हे सगळे त्यांना चालतात. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तोफखान्याचा प्रमुख मुसलमान होता. शाहू महाराज विद्यमाने शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, त्यांना समाजातले सर्व थरांना घेऊन जायचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं कुठेही काम केलेलं नाही. ठीक आहे. MIDC ऐका, MIDC
त्यांनी म्हटलं विद्यमान खासदारांनी इथे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी काम केलं, त्यांनी प्रश्न मांडला, इचलकरंजीच्या वस्त्र उद्योग विकासाच्या संदर्भात लाईट बिल कमी करण्याच्या बाबतचा मुद्दा मांडला. इथं फक्त स्पेअर पार्ट्सच्या कंपन्या, बाकी उद्योग इथे येऊ शकले नाही, याला कारण कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, मान्य केलं. त्यांनी म्हटलं जोरकसपणे बैठका घेतल्या. यात कितपत तथ्य आहे? साहेब, हे सगळं धादांत खोटं आहे. या खासदारांनी इथले उद्योग वाढवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. वस्तुस्थिती आहे, आज एकही असा प्रसंग नाही की नवीन उद्योग येण्यासाठी संसदेत या विद्यमान खासदारांनी प्रश्न मांडलाय. अशी कुठली घटना नाही आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही जर आज म्हणायला गेला की इथं 10 वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार असताना या ठिकाणी वेगवेगळी आश्वासनं दिली गेली की या ठिकाणी IT सेंटर करणार वगैरे, या सगळ्या भूलतापा कोल्हापूरला दिल्या, पण कोणत्याही प्रकारचं IT सेंटर या ठिकाणी झालं नाही. आणि त्याला धरून कनेक्टिव्हिटीसाठी रस्ते, तर त्यांनी सांगितलं बोर्ड फक्त लावलेले आहेत, पण रस्ते कुठे आहेत कोल्हापुरात? तुम्ही आज जाऊन बघा. आता ही एवढं हिंदुत्वाचं बोलतात. आजपर्यंत मला सांगा, 25 वर्ष शिवसेना यांची मैत्रीत होती, त्यांच्या नेत्यांवर ईडीसी बिल लागते, ओबीसीवर का लागत नाही? आणि ओबीसीला अक्कल आली की आज हिंदू, ओबीसीला अक्कल आली, अंबाजी ओबीसीला अक्कल आली की आज गादीला पाठिंबा द्यायला लागेल, आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्याच अक्कल आली नाही, गादीला पाठिंबा द्यायला. जोरदार बोला. ते म्हणतात ना जोरदार बैठका झाल्या. जोरदार बैठका झाल्या कशासाठी माहितीये काय? पक्ष कसा फोडायचा यासाठी कसे घ्यायचे याच्यासाठी. ते म्हणतात कोल्हापूरच्या बैठका कुठं कुठं झाल्यात, ह्या तुमचेच नेते आहेत. अरे तुमचेच नेते आहेत. हे बघा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. भारत जोडो यात्रा यांनी काढली. एक मिनिट, हे बघा, एक मिनिट कपिल, भारत जोडो यात्रा यांची चालू आहे. भारत तुटलेला कधी होता हे त्यांनी सांगावं. आणि जे उमेदवार आहेत, एक मिनिट, जे उमेदवार आहेत तिने 70-72 वर्ष आता लागले त्यांना. उमेदवारांच्यावर बोलायचं नाही ठरलंय. शाहू महाराजांचा आदर आहे. खरं ते कोविड मध्ये कुठे होते, महापुरात कुठे होते, हे जरा आम्हाला सांगावं. सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्यावर पुढचं एक मिनिट. आता ज्या गोष्टी बोलायला लागलेत की नाही, 2009ला छत्रपती संभाजी महाराज काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होते लोकसभेला. कुणी पराभूत केलं, त्यांना चारी मुंड्या चित कुणी केलं, तर याच लोकांनी केलं. तेव्हा गादीचा मान नव्हता, मान नव्हता, आणि आता गादीचा मान कुठला आला? माझं म्हणणं एकच आहे, माननीय पंतप्रधान मोदींनी राज्यसभेमधनं छत्रपती संभाजी महाराजांना उमेदवारी दिली, राज्यसभेचा खासदार केला. सन्मान कुणी केला गादीचा? भाजपने त्याचा मोदीजींनी सन्मान केला. ह्यांनी छत्रपती शाहू महाराजांना रस्त्यावर आणलं. ही माझं डायरेक्ट म्हणणं आहे. मागच्या लोकसभा मालोजी राजांना पाडला हा विषय निराळा, लोकसभेला पण पाडलं. पण आता ह्यांच्या मांडीला लावून शिवसेनेचे विजय देवणे आहेत, त्यांनी मागच्या वेळेला प्रचार काय केलता? वाड्यावर जेवणे, मतदान विजय देवणे, आणि आज तेच वाड्यावर जेवणे आणि मतदान विजय देवणे. हा उमेदवारांच्या मांडीला मांडी लावून बसतो. हे शिवसेनेला चालतं का? ठीक आहे, सोयीचं राजकारण केलं जातं. पण मला असं म्हणायचं या सगळ्याच्यामध्ये की जे दावे केले गेले त्यात कितपत तथ्य? ह्या दावे बरेचसे नुसते पोल आहेत काही, की जे म्हणतात ते काही गायब होते. कोल्हापूरची हद्दवाढ नाही, कोल्हापूरचा विकास खुंटलाय, कोल्हापूर पर्यटनावर काम नाही. कोल्हापुरात फक्त जाती धर्माच्या नावाखाली राजकारण केलं. आज इथला मराठा, इथला हिंदू घरातलं भगवा ध्वज घेऊन आला. अरे आम्ही हिंदू आहोत, जाळपण नकोय. त्या छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्मांना बांधून एकत्र ठेवलं, स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्य कुलषित करण्याचं काम नालायक राजकारणी करतात, म्हणून बोलायचं आहे. ठीक आहे, चला. आम्ही विडा भंडारा उचलतोय. हा महाराष्ट्र आहे. आम्ही आज विडा उचलत नाही. आम्ही मराठी मावळे आहे. आम्ही आज बेल भंडारा उचलतोय की शाहू महाराजांना दिल्लीत पाठवल्याशिवाय आणि या 50 खोके घेतलेल्या गद्दाराला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसत नाही. मगाशी त्यांनी सांगितलं की शिवसेना का त्यांच्या बरोबर आहे, शिवसेना का काँग्रेसच्या बरोबर आहे. हे बघा, शिवसेनेला उद्धव साहेबांनी ह्या खासदारांना सगळ्यांच्या विरोधात जाऊन ताकदीनं पाठिंबा दिला, तिकीट दिलं, निवडून आणलं.
ते जर गद्दारी करून बाहेर गेले, या गद्दारांना संपवण्यासाठी, या गद्दारांना घरात बसवण्यासाठी या ठिकाणी शिवसेना आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये, आणि शिवसेना तुम्हाला सांगतो आज आधार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पाठीमागे जनता उभा राहिलेली आहे. त्यामुळे या गद्दारांचा नायनाट होणार. आपण मुद्द्यांवरती येऊ, विकासाच्या मुद्द्यांना येऊ, विकासाच्या मुद्द्यांना येऊ. हा हा काका, हा बोला. हे बघा ऐकून घ्या, ज्या वेळा राजपाल बोलले शिवराजांच्याबद्दल, ऐकून घ्या, शिवराजांच्याबद्दल राजपाल बोलले काय आणि महाराष्ट्राला बोलले, त्यावेळेस तुम्ही कुठे शिपूट घालून बसला का सगळीजण? शिपूट घालून बसला काय? शिवरायाचा अपमान तुम्ही सहन करताय कोसारी बद्दल. महत्वाचा विषय. ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा अपमान झाला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच महाराष्ट्रातील लोकांनी त्याचा निषेध केलेला आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही विडा उचलायचा म्हणून सांगितलेला आहे, तर आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने असा विडा उचलतो ज्यांनी राम मंदिर बांधलं, ज्यांनी 370 कलम रद्द केलं आणि जे संसदेत समान नागरी कायदा करणार आहेत त्याच्या बाजूने आम्ही विडा उचलला. या महाराष्ट्राचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी छत्रपती उदयन महाराजांना वंशावळ मागितली. थेट वंशज 13वे छत्रपती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज त्यांचे पुरावे मागितले संजय राऊतनं. त्यावेळी कुठे गेलेले होते यांचं तोंड? मुद्दा महत्वाचा. हे बघा, शिवाजी महाराजांच्याबद्दल आता चर्चा सुरू आहे. अरबी समुद्रामध्ये 7 ते 8 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पायाभरणी केलेली आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आले होते. 2,500 कोटीचा प्रोजेक्ट होता तो आता 3,500 कोटी झाला. एक सुद्धा वीट अजून त्यात उभारली गेलेली नाही, तरी पण 25 कोटी खर्च झालेले आहेत. त्याचं काय करणार आहे? शिवाजी महाराजांच्याबद्दल जर एवढं तुम्हाला प्रेम आहे, एवढी आस्था आहे, तर तुम्ही ते स्मारकाबद्दल तुम्ही तुमच्या पक्षाला तरी विचारणार आहे का नाही एवढं सांगा. बरं, दुर्दैव आहे, लक्षात घ्या, दुर्दैव आहे की राजकारण्यांनी छत्रपतींचं वंशावळ मागितलं, छत्रपतींच्या असण्यावर नसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. हे जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे का? सध्याच्या महाराष्ट्र राजकारणामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन मतं मागितली जातात, पण छत्रपतींनी सन्मान करताना त्यांचे डोळे बंद होतात. मी असं विचारतो की छत्रपती शाहू महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांसाठी 1902 साली आरक्षण दिलं. हे आरक्षण त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिलं. ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्याविषयी हे वेगवेगळे मुद्दे काढून जी दिशाभूल करल्यात तुमची, ती योग्य नाही. आम्ही म्हणतोय कोल्हापूरच्या विद्यमान खासदार संजय मंडलिक दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर शहरासाठी काय विकास केला याची श्वेतपत्रिका त्यांनी काढावी आणि मतदारांच्या पुढे त्यांनी मतं मागा जावावी. छत्रपती शाहू महाराज हे 18 पगड जातीचे नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांच्या पूर्वजांनी 1902 सालामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांसाठी विविध बोर्डिंग काढली आणि शिक्षणाला पाया रचला. यांच्या मोदींनी काय केलं ते सांगा. शाहूचं काम मोठं. हे बघा, ह्याने गादीचा मान आणि हे ते म्हणतात. मग जर हे आत्ताचे जे शाहू महाराज आहेत, जे ज्या वेळेला कोल्हापुरात आले त्यावेळेला ह्याच लोकांनी त्यांना विरोध केला. 20 वर्ष दसरा महोत्सव त्यांनी बंद केला. त्याचं सुद्धा त्यांनी कारण सांगावं ना. 1962 ते 82 दसरा महोत्सव का बंद होता? 1962 ते 82 दसरा महोत्सव का बंद होता? ह्याचं उत्तर द्यावं. पुरोगामी म्हणतात ना. आणि 1962-82 बंद राहिला. आणि बर दुसरा एक विषय, जर हे IT पार्क नाही किंवा कोल्हापूर डिफेन्स हब होत नाही तर हे पुरावे कशाला जोडलेत आम्ही? हे वाचा ना, वाचल्याशिवाय तुम्हाला कसं करणार? विकासाच्या मुद्द्याला घेऊन बोलूयात आपण. अशिक्षित माणसं ऐका. कोल्हापुरात एअरपोर्ट झालं. ऐका, कोल्हापुरात एअरपोर्ट झालं की नाही? एअरपोर्ट छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरमध्ये विमानतळ केलं, 100% बरोबर आहे. पण माननीय मोदीजींनी उडान योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर मुंबई, कोल्हापूर अहमदाबाद, कोल्हापूर तिरुपती कनेक्टिव्हिटी चालू केली. कुणी काम केलं? उडान योजनेमध्ये इंटरस्टेट मध्ये जी कनेक्टिव्हिटी वाढली, विमान चालू आहेत.
ते म्हणतात एअरपोर्ट सुरू झालं, विमानं सुरू आहेत. खरंय? कुठं विमान जाते त्यांनी तर विचारावा. पाकिस्तानला जाते का यांच्यासारखं विमान? मला सांगावं का साहेब? एक मिनिट नाही विमान कुठं उडले दाखवून देत नाही त्यांनी. बेंगलोरला गेले, कुठे गेले? हैदराबादला गेले, दाखव तिने कुठं गेले दाखव. विमानाचा मुद्दा, विमानाचा कागदाची विमानं उडवतात ती. खोटं बोला, रेटून बोला. अहो रस्ते त्यांनी शहरातले रस्ते झालेले नाहीत आणि विमानं काय उडवतात ती? विमानं आज सुद्धा एक दिवस अडाने जातात किंवा काही वेळेला रद्द होतात. अशा पद्धतीचं नियोजनच अजूनपर्यंत नाही आहे. आणि इथं उद्योग नाही आले, IT पार्क वगैरे सारखे विषय नाही झाले तर ते विमानतळाला अर्थ काय आहे? आता यांनी सांगितलं की विमानतळ उडतात. परवाच मोदीने एका भाषणात सांगितलं की मी बाय रोड विमानानं आलो. तशी स्थिती आहे, विमान उडणारच नाही. जे लोक रस्त्याचा मुद्दा, रस्ते प्रस्तावित आहेत, चालू आहेत, एका रात्रीत काम होणार नाही. परंतु त्यांना मला सांगायचं आहे, ज्यावेळी कोल्हापूरवर टोल लादला गेला तर कोणत्या नेत्याने टोलच्या पावत्या फाडल्या? कोल्हापूरची जनता एका बाजूला होती आणि जे पुरोगामी भीष्माचार्य होते ND पाटील यांनी सूर्याजी पिसाळ ही कुणाला उपमा दिली. त्यामुळे रस्त्याच्या विषयावर यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. मला सांगा, येतो तुमच्याकडे येतो. चला, दोन मुद्दे एक मुद्दा सांगतो. राजश्री शाहू महाराजांनी 133 वर्षापूर्वी रेल्वे आणली आणि ती स्वतःच्या संस्थानातले पैसे खर्च करून आणले आणि ते 2 वर्षामध्ये ती रेल्वे पूर्ण केली. पण 133 वर्षानंतर आज तागायत त्याचं दुहेरीकरण त्यांना करता आलं नाही 10 वर्षामध्ये. मग ही कनेक्टिव्हिटी नाही तर मग कोल्हापूरचा विकास होणार कसा? IT कंपन्या येणार कशा? MNC कंपन्या येणार कशा जर कनेक्टिव्हिटीच नाही आहे? यांना हे तुम्ही रेल्वेची कनेक्टिव्हिटी केली आहे का? रेल्वेची कनेक्टिव्हिटी त्यांनी केलेली नाही आहे. रेल्वेचं दुहेरीकरण विषय साहेब लक्षात घ्या. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर मिरज रेल्वे चालू केली. 65 घेणार की अहो आम्हाला मान आहे गादीचा मान आहे आम्हाला, पण मत आमचं मोदी नाही. ऐका, कोल्हापूर मुंबई डबल ट्रॅक, कोल्हापूर मुंबई विद्युतीकरण हे काम 2014 नंतर अतिशय गतीनं चालू आहे. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये वंदे भारत कोल्हापुरातनं मुंबईमध्ये जाणार आहे. पहिली गोष्ट, 1 मिनिट, आणि आम आदमी पार्टीच्या माणसाला विचारतो, अहो कनेक्टिव्हिटी वगैरे मोठ्या गोष्टी बोलू नका. मध्य सम्राट म्हणून सगळ्या देशामध्ये यांच्या नेत्याची प्रसिद्धी झाली आहे. वेगळा मुद्दा, नेते मनसेला आपण विचारलंच पाहिजे. मनसेचा पाठिंबा आता महायुतीच्या बाजूने, बरोबर? मला सांगा, तुम्ही कोल्हापूरचे नागरिक, ऐका. मुद्दा असा आहे, रेल्वेच्या दुहेरीकरणाचा मुद्दा आला, MIDCचा मुद्दा आला, नवीन उद्योग अजून आलेले नाहीत, IT पार्कचा मुद्दा आला. हे सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही मनसेचा कार्यकर्ता म्हणून बघण्यापेक्षा स्थानिक नागरिक म्हणून बघा. हे आतापर्यंत इथे का होऊ शकले नाही? हे पाप कोणाचं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला, कोल्हापूरचे जे खासदार आहेत संजय मंडलिक साहेब, आज गेल्या 5 वर्षामध्ये त्यांना जितक्या ताकदीनं जमणं शक्य आहे तितक्या ताकदीनं त्यांनी कोल्हापूरचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कनेक्टिव्हिटी झाली. आज जर आपण एक बघितलं, हा निर्णय त्यांनी वर संसदेत सुद्धा मांडला होता. संजय मंडलिक साहेबांशी माझं या विषयावरती बोलणं पण झालं. पण तो जो विषय आहे, पियुष गोयल साहेबांनी हा रेल्वेच्या दुहेरीकरणाचा जो मुद्दा आहे हा केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी तिथे फक्त प्रतीक त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. संजय मंडलिकांनी पाठपुरावा केलेला आहे. आज जर का आपण एक बघितलं, सह्याद्री एक्सप्रेस सुरू नाही, वंदे भारत सुरू नाही. आज एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट जर का सुरू करायची असेल तर त्याचा निर्णय हा केंद्रात होतो. आज जर आपण एखाद्या गोष्टीचं रोप लावलं तर त्याचं झाड लगेच होत नाही. आज हा प्रश्न करणारा सवाल आहे. आज यांची 5 वर्षात ते रोपटं वाढू शकलं नाही. आज त्यांनी 5 वर्ष 2.5 वर्ष जर आपण बघितली, इथल्या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी मुख्यमंत्री होते त्यांनी बरेचसे केंद्राचे जे प्रोजेक्ट आहेत ते थांबवलेले आहेत. आणि मी जाहीरपणे सांगतो, PM किसान योजना सारखी जी योजना होती, गोरगरीब शेतकऱ्यांना
जी लाभ मिळत होता, या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्ष महाराष्ट्रात पीएम किसान थांबवलं होतं. ठीक मनसेवाले आत्ता आल्यात तिथं आणि ती सांगायला लागल्यात. अहो हेच आंदोलन करत होते, ओरडत होते यांच्या नावाने. साधं सांगतो तुम्हाला, अनेक रेल्वे एक्सप्रेस या ठिकाणी कॅन्सल झाल्या. कुठल्याही प्रकारच्या सुविधा इथं रेल्वे प्रवाशांना मिळत नाहीत. साधा परिकुलाचा पादचारी पूल सुद्धा यांना बनवता आला नाही. हे काय सांगतात विकासाचं? काही सुद्धा केलेलं नाही, काहीच केलं नाही त्यांचं म्हणणं. ह्या देशात माझ्या माता भगिनी सुरक्षित आहेत काय हे त्यांना विचारावं अगोदर. मगाशी ते म्हटले भारत तुटला कुठं होता, जो भारत हे जोडतायत. मणिपूरमध्ये महिलेला विवस्त्र फिरवलं यांनी, यावेळी हे विसरले. अरुणाचल मध्ये चीन आतपर्यंत आला डोकलाम मध्ये, तरी यांचं कुठंही अजून लक्ष नाही. आणि हे म्हणतात जोडला तोडला कुठं. आणि पहिली गोष्ट, गायीवर तुम्ही राजकारण करता. तुमचे गोव्याचे मुख्यमंत्री कॅमेरा समोर सांगतात की आम्हाला बीप कमी पडतंय, आम्हाला बीप पुरवा. म्हणजे गोव्यात तुमची गाय यम्मी आणि बाहेर तुमची गाय मम्मी. उत्तर प्रदेशमध्ये जाऊन गायीच्या जोरावर राजकारण करता आणि इथं गाय मम्मी. काल काँग्रेसच्या नेत्यानं एखाद्या आमच्या भगिनीला याच्यामध्ये कर्नाटकात चाकून घुसून मारलं, त्याच्यावर यांनी काहीतरी बोलावं पाहिजे ना. आज मणिपूरवर बोलतात, पण इथलं 110 किलोमीटरवर कर्नाटक चालू होतंय. जर त्याच्यात जर कर्नाटकमध्ये भगिनीवर असं होतं, त्याच्यावर सुद्धा यांनी काय असेल ते भाष्य करावं ना. लहान मुलांच्या बसवर दगडफेक झाल्यावर शाहू महाराज कुठे होते? लहान मुलांच्या मुस्लिम मोणीच्या घरात लहान मुलं होती, सगळी पर्यटक होती, त्यांच्या बसवर दगडफेक झाली. निषेध तर करायचा. वारंवार शाहूच्या ज्यावेळी दंगल झाली, एकाही नेत्याचा दम नव्हता की तो रस्त्यावर येईल. एक माणूस या रस्त्यावर होता आणि सगळ्या कोल्हापूरकरांसाठी, ते म्हणजे आत्ताचे शाहू महाराज. तुम्ही दंगल कुणी घडवली सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे. या इलेक्शनमध्ये तुम्हाला कोल्हापूरकर तुमच्या पाठीवर पायतान मारून उत्तर देणार आहे तुम्हाला. जे आरोप ते लावतात धर्मांध वातावरण निर्माण करण्याचा आरोप लावला जातोय. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला, धर्मांध वातावरण हे काँग्रेसवाल्यांनीच केलेलं आहे. आज एक लक्षात ठेवा, मी जाहीर आरोप करतोय, राहुल गांधींच्या वायनाडच्या रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. हे राष्ट्रद्रोही काँग्रेसवाले आहेत. आणि आज एमआयएमचा धर्मवीर संभाजी महाराजांना मुसलमानांनी ठेचून मारलं. त्याच संभाजी महाराजांचा वारसदार सांगणाऱ्यांनी एमआयएमचा पाठिंबा का येतो त्यांच्याकडे. मी एक प्रश्न विचारतो, मराठीत पाठिंबा घेतला का पाठिंबा त्यांनी तुमच्या बी टीमनं दिला मुद्दाम इलेक्शनची तोंडावर बघून, की हे आरोप लावता यावेत? ते पहिला चेक करा. कुणीही पाठिंबा मागितला नाही. सगळे तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम होता, ऐका, इथं बसणाऱ्यांनी हैदराबादची बिर्याणी टेस्ट केल्या. खरं पाकिस्तानची बिर्याणी टेस्ट करणारा एकच माणूस आहे. असल्यास एमआयएमला आम्ही भीक घालायला जात नाही आणि आम्ही कुणाला पाठिंबा द्या म्हणून सुद्धा जात नाही. पाठिंबा मागायसाठी आपण ओपन पाठिंबा मागतोय. आम्ही असं मागून पाठिंबा घेत नाही. आम आदमी पार्टी आमची बी टीम आहे. दिल्लीत सरकार आल्यानंतर हेच काँग्रेस म्हणत होतं आम आदमी पार्टी भाजपची बी टीम आहे. आज आम आदमी पार्टी काँग्रेस बरोबर आहे. मग ही कुणाची बी टीम आहे? जरा काँग्रेस विचार करा. कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही, हे या सगळ्या याच्यातलं दुर्दैव आहे. अर्थात मी जातो माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि मी पुन्हा एकदा जाणार आहे शाहिरांकडे. मी जसं म्हणालो की विजयाचा विडा या ठिकाणी कोण उचलतंय? छत्रपतींच्या शाहूच्या नगरी आपण आहोत. मंडळी, जो कोणी इथल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेतो, त्याची शपथ घेतो आणि ती सोडवण्याची प्रत्यक्षदृष्ट्या ताकद दाखवतो, तोच खरं इथं निवडून येईल. चला, मी पुढे येतोय. बघा, माझ्याकडे विजयाचा विडा आहे.
मला असं वाटतं तुम्हीच घेणार. आम्हीच घेणार. बोला बोला. आम्हीच घेणार. महायुती महायुती हा विजयाचा विडा उचलणार आहे आणि छत्रपतींच्या मानाचा भगवा ध्वज या ठिकाणी विजय होणार आहे. कारण ऐका माझा प्रश्न घेतो. मान गादीला मत मोदीला. माझा शेवटचा प्रश्न आहे. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आला, रेल्वेचा मुद्दा आला, आयटीचा मुद्दा आला, रोजगाराचा मुद्दा आला, MIDCचा मुद्दा आला. हे सगळे प्रश्न गेल्या 5 वर्षात तुमच्या खासदारांनी सोडवले असं तुम्ही म्हणता. पण यापुढे तुमचा उमेदवार निवडून येतो तर प्रत्यक्ष दृष्ट्या त्याचा ऍक्शन प्लॅन काय असेल सांगा. ऍक्शन प्लॅन एवढाच आहे. येणारे 2 आता खासदार माननीय धनंजय महाडिक आणि येणारे खासदार संजय मंडलिक हे विकासाच्या मुद्द्यावर आणि जोरात काम करणार. केंद्रात मोदी, राज्यात घर मोदी आणि मान गादीला मत मोदीला. चला घेतला. काहीही झालं तरी हा येत्याला इलेक्शन मध्ये विजय हा कोल्हापूरकरांचा होणार आहे, संजय मंडलिकांचा होणार आहे. आजपर्यंत इतिहास घडला नाही तो घडवणारा शाहू महाराज भरपूर लीड ने येणार आहे. नुसते लीडच्या पुढे जिने मोजायचं विषय कट यांचा. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. बघा विजयाचा विडा माझ्या हातात आहे. पूर्वी तो दरबारात उचलला गेला. आतापर्यंत MIDC, कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट, IT, रोजगार, MIDC या विषयाला घेऊन वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांकडे काय ऍक्शन प्लॅन आहे? पहिली गोष्ट मी इथं ओपन चॅलेंज करतो, यांच्या नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात किती वेळा उपस्थिती लावली आणि शाहू महाराजांनी किती वेळा उपस्थिती लावली ऍक्शन प्लॅन सांगतो. ऍक्शन प्लॅन तर प्रत्येक विकासाच्या ठिकाणी प्रत्येक विकासाचा कार्यक्रम काढायचा. त्याचे प्रमुख पाहुणे गेल्या 2 वर्षात शाहू महाराजच आहेत. त्यांच्या स्वतःच्या याने अरेंज केलेल्या काय करणार आहात या गेल्या 20 वर्षाचं राजकारण खासदारकीचं. पहिली गोष्ट न्याय, तुम्ही काँग्रेसची न्याय गॅरंटी योजना वाचली असेल, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ऑलरेडी प्रत्येक तालुक्यात कार्यालय खोललं गेलेलं आहे. तिथं त्याचे अधिकारी, कक्ष अधिकारी बसवले गेलेले आहेत. ह्या न्याय योजना प्रत्येक गरीब महिलेपर्यंत, प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शाहू महाराजांचं कार्यालय सज्ज झालेलं आहे. या सगळ्या पोहोचवल्या जातील. ठीक आहे. घ्या विजयाचा विडा घ्या. चला धन्यवाद. तर नाही झालं. माझा वेळ संपला. मंडळी इथं लढत अगदी स्पष्ट आहे. गादी विरुद्ध मोदी या सगळ्या लढतीत सगळ्यात मोठी जबाबदारी इथल्या राजकारण्यांची असणार आहे. ती म्हणजे या भूमीत मांडलेला पुरोगामी विचार जपण्याची आणि तो पुढे नेण्याची. त्यामुळे जाता पुन्हा एकदा मी जातोय शाहीर दिलीप यांच्याकडे. शाहीरजी चला, काय आपण जाता ऐकणार आहोत? अरे दोन मिनिट. गवताचा बिंड गळ्यात. अरे गवताचा 2 मिनिटं थांबूयात ना आपण. 2 मिनिटं. शाहूच्या नगरीत आहोत. त्या पोवाड्याचा मान तर ठेवू मंडळी. गवताचा बिंडा पुढारी गुंडा गळ्यात नको हो धोंडा. गळ्यात नको हो धोंडा. दारू मटण आणि पैशाला विकणार. दारू मटणाला आणि पैशाला विकणार. खरा नेता कसा हो मिळणार. मतदारा जागेरा मतदान हक्क तुझा माने करा. मतदान हो जिरे जी. मतदारा जागेरा मतदान हक्क तुझा माने करा. मतदान हो जिरे जी. धन्यवाद. जय शिवराय, जय शाहू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.